धर्माबाद तहसीलचा गजब कारभार उघडकीस. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने तहसील येथे लावले प्लास्टिकचे पताके. नमस्कार, इंद्रधनुष्य टाइम्समध्ये आपलं स्वागत आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले. हा एक ऐतिहासिक सुवर्णदिन धर्माबाद येथे मोठ्या उत्साहात जल्लोषात अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त अवघे शहर तिरंगी रंगात न्हाऊन निघाले आहे. मात्र धर्माबाद तहसील कार्यालय येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्लास्टिकचे पताके लावण्यात आल्यामुळे दबक्या आवाजात काही जाणकार पत्रकार आणि पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवला होता. मात्र काही लोकांच्या हितसंबंधामुळे तो आवाज दाबला गेला. प्लास्टिकचे पताके लावणे म्हणजे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य नाही. प्लास्टिक हे नॉन बायोडिग्रेडेबल आहे, निसर्गात कुजत नाही आणि त्यामुळे प्रदूषण वाढते. प्लास्टिक कचरा पर्यावरणासाठी हानिकारक आहे, तसेच मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. त्यामुळे प्लास्टिकचे पताके लावण्याऐवजी कापड किंवा कागदी पताके लावण्यास पर्यावरणाला हानिकारक झाले नसते. ज्या ठिकाणाहून शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होते त्याच ठिकाणी शासनाच्या आदेशाची भंग झाली आहे. या प्रकरणी जो कोणी दोषी असेल त्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी जनतेतून होत आहे. यावेळी धर्माबाद तहसील कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.